अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज आदमापूर निवासी श्री संत सद्गुरू बाळू मामांच्या नावानं चांग भलं. जपमाळ माझ्या आयुष्याची तुझ्या नामात चिंब भिजावी, तुझ्या कृपेने झालेली सुरुवात तुझ्या पायाशीच पूर्ण व्हावी. हे ब्रह्मांड नायका, विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही. विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा. माझ्या दुःखी व्यथित मनाचं तू सांत्वन कर अशी माझी अपेक्षा नाही. दुःखावर मला विजय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा. माझ्या मत्तीला कुणी आलं नाही तरी माझी तक्रार नाही. माझं बळ मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा. माझी फसवणूक झाली तर तू मला सावरावंस अशी माझी अपेक्षा नाही. माझं मन खंबीर राहावं एवढीच माझी इच्छा. माझं तारणं तू करावंस, मला तारावंस ही माझी प्रार्थना नाही. तरुण जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं एवढीच माझी इच्छा. माझं ओझं हलकं करून तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही. ते ओझं वाहण्याची शक्ती मात्र माझ्यात असावी एवढीच माझी इच्छा. सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढेनच, मात्र दुःखाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करेल तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा. मामा भक्त हो, जीवनात चढ उतार नेहमीच येत असतात आणि कधी कधी थोडीशी प्रेरणा मिळाली तरी मनाला खूप आधार मिळतो. तर मामांचे असेच भक्तिमय संदेश हे प्रत्येक मामा भक्तांना त्यांच्या भावनांना स्पर्श करतात आणि अशा अनेक कित्येक लोकांना प्रेरणा देतात. तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये असेच प्रेरणादायी भक्तिमय संदेश घेऊन आलो आहोत, जे तुम्हाला नवीन आशा देतील, तुमचा आत्मविश्वास वाढवतील आणि आव्हानावर मात करण्याची ताकद देतील. जर तुम्हाला मनोबल वाढवायचं असेल किंवा एक सकारात्मक विचारांची गरज असेल तर मामांचे हे प्रेरणादायी संदेश तुमचं मन नक्कीच प्रसन्न करतील. असेच मामांचे भक्तिमय आणि प्रेरणादायी संदेश दररोज ऐकण्यासाठी आत्ताच आपलं चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. देव म्हणतो, माझ्या प्रिय मुला, प्रत्येकाची सकाळ ही वेगळी असते. प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई ही देखील वेगळी असते आणि प्रत्येकाचा संघर्ष हा वेगळा असतो. म्हणून कधीच कोणासोबत तुलना करून आपलं स्वास्थ्य खराब करू नका. कारण जोपर्यंत एखाद्यावर अप्रिय प्रसंग बेतत नाही तोपर्यंत त्याला परिस्थितीचं गांभीर्य कळत नाही. त्यामुळे मामा भक्त हो, कधीच कुणालाही कमी लेखू नका, कोणाची खिल्ली उडवू नका, कोणाला टोचून बोलू नका, कधीच कोणाला टोमणे मारू नका आणि कधीच कुणाच्या गरिबीवर हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही. देव म्हणतो, माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही सर्व माझी मुलं आहात. मी तुम्हाला निर्माण केले आहे आणि म्हणून माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे, जसे आईचे आपल्या मुलांवरती असते. आणि तुम्ही माझ्यासाठी खूप मौल्यवान आहात आणि मी तुमच्यासाठी दयाळू आहे. मला माहीत आहे की तुम्ही अशा जगात राहता जिथे अंधार चिंता तुमच्या हृदयात प्रवेश करू पाहत आहे. पण लक्षात ठेवा, प्रकाश नेहमी अंधारावर मात करतो आणि प्रेम नेहमी द्वेषावर विजय मिळवते. त्यामुळे तुम्ही कितीही लांब असला किंवा अंधार कितीही खोलवर असला तरी माझे तुमच्यासाठीचे प्रेम आणि सामर्थ्य खूप मजबूत आहे. मी जेवढे व्यक्त करतो त्याही पेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करतो. मी तुमच्यासाठी येथे आहे आणि माझी कृपा तुमच्यासाठी पुरेशी आहे.
मामांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपला व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये मामा माझे ब्रह्मांड नायक असे टाईप करा, भाग्यवंत ठराल. मामा म्हणतात, आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी, कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येतो. सुंदर दिसणं आणि पैसा असणं या दोन गोष्टी मनुष्याला खूप गर्विष्ठ बनवतात. आपल्याकडे तितकंच असतं ज्या गोष्टीसाठी आपण पात्र असतो. त्यामुळे दुसऱ्याकडे पाहून ओढणाऱ्या गोष्टी हा आपला केवळ मोह असतो. एखाद्या व्यक्तीला आयुष्यात खूप त्रास होत आहे हे पाहून लगेच त्याच्या कर्मावर शंका घेऊ नका, कारण कधी कधी देव सर्वात जास्त चांगल्या माणसांचीच परीक्षा घेतो, कारण त्यांच्यात दुःख झेलण्याची ताकद असते आणि प्रत्यक्ष देव सुद्धा त्यांच्या पाठीशी असतो. देव म्हणतो, जर विचार आणि कर्म चांगले असतील तर परमेश्वराची साथ नक्की मिळेल, पण जर मनातच अंधार असेल तर कोणत्याही देवळात जा, देवासमोर कितीही दिवे लावा, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तू कितीही विचार केला तरी तेच होणार आहे जे मी ठरवणार. तुला आता जरी जे काही झाले ते अयोग्य झाले असे वाटत जरी असले तरी तुझ्यासाठी तेच योग्य आहे हे तुला वेळ आल्यावरच कळेल. देव म्हणतो, माझ्या प्रिय मुला, मला तुला हे सांगायचे आहे की आता तुझा येणारा प्रत्येक दिवस हा चमत्कारांनी भरलेला असेल. आता मी तुझे सर्व दुःख दूर करणार आहे आणि तू जी काही स्वप्न पाहिले आहेत ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुला येत्या काही दिवसात ते चमत्कार तू स्वतः अनुभवशील. तुमचा मामांवर आणि मामांच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपला व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करा, भाग्यवंत ठराल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, काळजी करू नकोस, आता तुझे दिवस बदलणार आहेत आणि लवकरच तुझे चांगले दिवस येत आहेत. पण तोपर्यंत तू तुझा संयम सोडू नकोस. फक्त माझ्यावर विश्वास ठेव, माझे नामस्मरण कर आणि माझ्या भक्तीत राहा आणि विश्वास ठेव, तुझ्या सोबत सर्व काही चांगलेच होणार आहे. तर बोला मग बाळूमामांच्या नावानं चांग भलं. मामा भक्त हो, मामांच्या कृपेने आणि मामांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण हो आणि तुमची सर्व दुःखे दूर हो, हीच मामांच्या चरणी प्रार्थना. मामांचा हा भक्तिमय संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.